चला पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 4. 8 सेमी पाया आणि 4 सेमी शिरोलंब असणारा समद्विभुज त्रिकोणाची रचना करा आणि त्यानंतर दुसरा असा त्रिकोण काढा की ज्याची बाजू समद्विभुज त्रिकोणाच्या अनुरूप बाजूपेक्षा 1.2 पट असेल असा आपल्याला दुसरा त्रिकोण काढायचा आहे. आता या ठिकाणी थोडंसं वेगळं आहे. अगोदरचे आपण जे काही प्रश्न बघितले त्यामध्ये आपण त्रिकोण काढलेले होते, तर त्या त्रिकोणामध्ये थोडं आपल्याला या ठिकाणी वेगळं पद्धत शिकायची आहे. बघा काय सांगितलेलं आहे प्रश्नामध्ये की 8 सेमी पाया. आता पाया तर आपल्याला दिलेला आहे, परंतु आपल्याला समद्विभुज जो काहीतरी, आता समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय? सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन, की ज्याच्या दोन बाजू, भुज म्हणजे बाजू, बरोबर. सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन आणि भुज म्हणजे बाजू. ज्याच्या दोन बाजू कशा असतील? समान असतील असा समद्विभुज त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. परंतु आपल्याला 8 सेमीचा पाया दिलेला आहे, परंतु आणि 4 सेमी शिरोलंब, या ठिकाणी शिरोलंब दिलेला आहे, बाजू आपल्याला दिलेली नाहीये. बघा शिरोलंबचा अर्थ काय होतो? शिरोलंब म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण एक शिरोलंबची रेषा असते की रेषाखंडाला शिरोलंब रेषा, की ज्याचा एक कोन हा काय असतो? 90 अंशाचा असतो. इथे लक्षात, 90 अंशाचा एक कोन असतो, त्याला आपण शिरोलंब असं म्हणतो. तर आपल्याला या ठिकाणी 8 सेमीचा पाया दिलेला आहे आणि 4 सेमी शिरोलंब असणाऱ्या समद्विभुज त्रिकोणाची रचना करायची आहे. आता ही रचना कशी करायची? समद्विभुज त्रिकोणाची रचना कशा पद्धतीने केली जाते तर ते आपण बघू. सगळ्यात अगोदर तर आपण पक्ष लिहायचा. आपण एक त्रिकोण मानून घ्यायचे की त्रिकोण ABC हा काय आहे? समद्विभुज त्रिकोण आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, आज आपण मानून घेतलं. कृत्य आपल्याला काय करायचं आहे? कृत्यामध्ये पण आपण BC, मी तुम्हाला बोललो होतो पाया आपण नेहमी BC घेतो, तर BC पाया 8 सेंटीमीटर दिलेला आहे आणि लंब आपल्याला दिलेला आहे AD 4 सेंटीमीटर आणि त्रिकोण ABCला समरूप असेल असा दुसरा त्रिकोण आपल्याला काढायचा आहे, ज्याच्या बाजू त्रिकोण ABCला अनुरूप बाजूपेक्षा 1.2 पट होईल असं आपल्याला एक मिश्र संख्या दिलेली आहे. तर आपण सगळ्यात अगोदर तर त्रिकोण काढणार. आता त्रिकोण काढण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण काय करणार? BC पाया घेऊ. सगळ्यात अगोदर BC पाया घेऊ. तो आपल्याला दिलेला आहे 8 सेंटीमीटर. इथं लक्षात, 8 सेंटीमीटरचा आपल्याला काय एक पाया दिलेला आहे. बघा इथून आपण शून्यापासून तर 8 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला एक रेषाखंड दिलेला, पाया दिलेला आहे. त्याचं नाव आपण मानून घेतलेली आहेत BC. आलं लक्षात? 8 सेंटीमीटरचा पाया दिला. आता पुढे काय दिलेलं आहे? शिरोलंब. तर शिरोलंब आपण काढताना आपण काय करायचं की जो BC आपण घेतलेला आहे की आपल्याला जो BC दिलेला आहे 8 सेंटीमीटरचा, 8 सेंटीमीटर, तर याच्या लंब दुभाजक काढायचा. लंब दुभाजक काढल्यानंतर आपल्याला एक 90 अंशाची किंवा 90 अंशाचा कोन तयार होईल असा एक लंब त्या ठिकाणी आपण काढतो आणि तो आपल्याला लंब मिळतो. तर आपण काय करतो? या ठिकाणी BCच्या कुठलाही बिंदू घ्या, B घ्या, C घ्या, तिथून तुम्ही निम्मेपेक्षा जास्त माप घ्यायचं. आपण शिरोलंब 9वीला शिकलेलो आहोत. तर निम्मेपेक्षा जास्त माप घेतल्यानंतर आपण वरच्या दिशेला एक चाप मारतो. त्याच्यानंतर काय करतो? खालच्या दिशेला एक चाप मारतो. त्यानंतर B नंतर आपण बिंदू C घेतो आणि जो चाप मारलेला आहे त्याच्यावर परत त्याला छेदणारा दुसरा चाप मारतो. तसंच खाली एक चाप मारतो आणि हा काय आपण काढतो? लंब दुभाजक काढतो, ज्यामुळे काय होतं? त्याचा एक कोन 90 अंशाच्या त्या ठिकाणी तयार होतो आणि शिरोलंब त्यालाच असं म्हणतात. तर बघा हा आपण शिरोलंब काढलेला आहे. ठीक आहे, तर हा झाला शिरोलंब. आता आपल्याला 4 सेमी शिरोलंब असणार आहे. शिरोलंब आपण तर काढलेला आहे, पण आता त्यासाठी काय करणार? आपण 4 सेंटीमीटरचं माप मोजणार आणि ती आपली दुसरी बाजू असेल. तर आपण काय करणार? इथे स्केलच्या साह्याने आणि परिकरच्या साह्याने 4 सेंटीमीटर माप मोजून घ्यायचं. हे 4 सेंटीमीटर माप आहे. बघा हे 4 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि ते आपण जो BCला शिरोलंब काढलेला आहे त्याला केंद्र घेऊन
जो शिरोलंब काढलेला त्याला एक चाप मारायचा या पद्धतीने. आणि याचं माप आपल्याला माहिती आहे 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटरचा शिरोलंब काढायचा. आणि हा जो काही बिंदू असेल त्याला बिंदूला आपण नाव द्यायचं ए. ए बिंदू आपल्याला मिळेल. ठीक आहे. आता बी ए आणि ए सी जोडायचा. हा त्रिकोण आपला तयार झाला, समद्विभुज त्रिकोण. आलं लक्षात? समद्विभुज त्रिकोण आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. आलं लक्षात? आता पुढे काय आहे, त्यानंतर दुसरा असा त्रिकोण काढा की ज्याची बाजू समद्विभुज म्हणजे या त्रिकोणाला अनुरूप बाजूपेक्षा. आता एक मिश्र संख्या आपल्याला दिलेली. मिश्र संख्या काय दिलेली आहे बघा. मिश्र संख्या आपल्याला दिलेली 1 अपूर्णांक 1/2. पूर्णांक बोललो होतो का, सॉरी, 1 अपूर्णांक 1/2. तर ही आपल्याला काय मिश्र संख्या दिलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे मिश्र संख्येच्या आपल्याला जर असं दिलेलं असेल आपण काय करतो, 2 याला मल्टिप्लाय करतो म्हणजे याला गुणिला करतो. आणि जे काही उत्तर येईल त्याच्यामध्ये जे अंशस्थानी असेल त्याला आपण प्लस करतो. तर 2 गुणिला 1 आणि प्लस हा 1/2. 2 गुणिला 1 बे अधिक 1 3/2. तर हा जो काही आपल्याला रेशो मिळेल, जो काही आपल्याला गुणोत्तर मिळेल, तर या गुणोत्तराच्या जे काही समद्विभुज त्रिकोण आपण काढलेला आहे त्याचे जे काही अनुरूप बाजू असेल त्या बाजू या एवढ्या गुणोत्तराच्या पटीत असतील असं आपल्याला काढायचं आहे. तर यामध्ये बघा आपण मागचे 2 प्रश्न बघितलेले. यामध्ये काय आहे की अंश हा काय मोठा आहे, अंश मोठा आहे. तर त्रिकोण जो असेल तो त्रिकोण या त्रिकोणाच्या बाहेर आपल्याला मिळणार आहे. तर हे तुम्ही लक्ष ठेवायचं. त्याच्यासाठी आपण काय केलं होतं की BC वाढवला होता. तुम्हाला आता तर जमेलच, आता तुम्हाला ते शिकून दिलेलं आहे. तर आपण काय केलं होतं, BC वाढवला होता आणि AB वाढवला होता. बघा AB आपण या ठिकाणी वाढवला होता. येते लक्षात? AB आपण वाढवला होता. येते लक्षात? ठीक आहे. त्याच पद्धतीने आपण एक्सटेंड करायच्या दोन्ही बाजू वाढवायच्या. आता पुढे काय केलं होतं आपण, लघुकोनाची रचना केली होती. लघुकोनाची रचना म्हणजे काय की B पासून एक किरण आपण काढायचा आहे. किरण आपण काढला BX, त्याला नाव आपण दिलेलं आहे BX. येतं लक्षात? एक लघुकोनाची रचना तुम्ही 60 अंशाची रचना देखील करू शकतात तुमच्या पद्धतीने. तर आपण एक BX त्या ठिकाणी लघुकोनाची रचना केलेली आहे. पुढे आपण काय करतो, बिंदू मिळवतो, बिंदू निरूपण करतो, बिंदू मिळवतो. ते कसे मिळवतो की हे जे काही गुणोत्तर आहे या गुणोत्तरामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती, तर 3. तर आपल्याला 3 बिंदू या ठिकाणी मिळवायचे आहेत. तर अंदाजित माप घेऊन, योग्य माप घेऊन केंद्र B घेऊन या ठिकाणी BX वर 3 बिंदू आपल्याला मिळवायचे आहेत. 1 2 आणि हा 3 बिंदू आपल्याला मिळवायचे आहेत. आलं लक्षात? B1 B2 आणि B3 3 बिंदू मिळवायचे. आता छेदस्थानी कोण आहे, तर 2 आहे. तर 2 आपण काय करणार, C ला जोडणार. तर B2 आणि C जोडायचं आहे. एकदम सोपी रचना असते बघा त्रिकोणाची. एकदम सोप्यातल्या सोपी रचना या पद्धतीने आपण काढायच्या असतात. फक्त स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करा. तुम्हाला नक्कीच या रचना इझिली जमतील. तर B2C आपण जोडलेला आहे कारण की छेदमध्ये त्याच्या 2 आहे. आता आपण काय करतो, B2C ला समांतर रेषा काढतो. तर कशी काढतो आपण ती, B2 आणि C हा जो काही कोन आहे तो कोन आपण काय करतो, एक मिनिट थोडस तर ठीक आहे. तर B2C हा जो काही कोन आहे तो कोणाला आपण काय करतो, अंदाजित चाप काढतो. या पद्धतीने दिसतंय तुम्हाला. तर अंदाजित या ठिकाणी एक चाप काढतो आपण. आलं लक्षात? तेवढंच माप घेऊन B3 ला आपण तसाच एक चाप काढायचा आहे.
एक मिनिट. लक्षात. त्याच मापाचा आपण काय काढणार आहे, चाप काढणार आहोत. आलं लक्षात, मला दिसायला जाता. आता काय करतो आपण, हा जो काही चाप आहे B2C एवढं माप मोजतो आपण. ठीक आहे, एवढं माप मोजायचं. मोजल्यानंतर हा जो काही चाप काढलेला आहे तो BX ला जिथं छेदतोय तिथं केंद्र घेतो आणि परत एक चाप याला छेदणारा काढतोय आपण. थोडं वाढवावं लागेल आपल्याला. आलं लक्षात. बस. तर हा जो काही छेदणारा चाप आहे तो चाप आणि केंद्र B3 याच्यातनं एक पसार होणारी जी B2C ला समांतर असेल अशी एक रेषा या ठिकाणी काढायची आहे. आलं लक्षात. बघा, B2C आणि B3. आता ही जिथे छेदते त्याला आपण नाव देतो. तर त्याला तुम्ही काय नाव दिलं तर मागच्या प्रश्नामध्ये C डॅश, तर इथे C' नाव द्या, काही हरकत नाही, नाव नका बदला. ठीक आहे. आता काय करतो आपण, हा जो काही समांतर रेषा आपण काढलेली तशीच CA ला एक C' मधून आपण समांतर रेषा काढतो आणि तुमच्या त्रिकोण कंप्लीट होऊन जाणार. तर आता काय करणार आपण, तसंच C केंद्र घेऊन एक चाप काढणार अंदाजित. ठीक आहे. तेच माप C' केंद्र घेऊन, बघा सॉरी, तर हे जे काही आपण त्रिकोण काढलेला आहे, चाप काढलेला आहे तेवढंच माप घेऊन C' केंद्र घ्यायचा, C' केंद्र घ्यायचा आणि तसाच एक चाप या ठिकाणी काढायचा. येतं लक्षात. हा चाप काढला, C ला केंद्र घेऊन हा चाप काढला. ठीक आहे. आता BCA हा जो काही कोन आहे तो कोन मोजायचा. बघा, आपण कोन मोजलेला आहे, तुम्हाला दिसतंय. हा जो काही कोन आहे तो कोन मोजलेला आहे. ठीक आहे. हा कोन एवढा मोजायचा आणि जो आपण C' ला केंद्र घेऊन चाप BC ला जिथं छेदतो त्याला केंद्र घेऊन हा छेदन चाप आपण या ठिकाणी काढायचा. आता हा जो काही बिंदू आपल्याला मिळेल, छेदन बिंदू, आणि हा C' बिंदू, त्याला दोघांमधनं पसार होणारी रेषा आपण या ठिकाणी काढायची आहे, जी AB ला A' मध्ये छेदेल. बघा, येतं लक्षात. त्रिकोण बघा एकदम व्यवस्थितरित्या आपला काढला गेलेला आहे. बघा, B2C ला आणि B3C' हे दोघे समांतर आहेत. तसेच CA आणि C'A' हे पण समांतर आहेत. बघा, इथं तुम्ही लिहू शकतात B2C समांतर B3C', तसेच AC समांतर C'A'. गॉट इट. आलं असेल तुम्हाला आता लक्षात. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण हा जो काही रचना आहे चौथी ती कंप्लीट केलेली आहे. तर तुम्हाला सगळ्यांना आता जमेलच. ठीक आहे. तर याच्यातले आपण काय करणार, रचनेचे मुद्दे लिहिणार. रचनेचे मुद्दे तुम्हाला आता मला तरी वाटतं सगळ्यांना जमायला लागलेले असतील. तर सगळ्यात अगोदर पहिला मुद्दा काय घेतला, आता आपण समद्विभुज त्रिकोण काढलेला आहे. तर तोच एक पहिला मुद्दा आपण लिहिणार आहोत. सगळ्यात अगोदर बघा, हा जो काही त्रिकोण आपण काढलेला आहे वर स्टेप बाय स्टेप आपण जाऊ. पहिला मुद्दा काय, रचनेचे मुद्दे. पहिला मुद्दा, त्रिकोण, असं लिहा, समद्विभुज त्रिकोण ABC काढला, ज्यामध्ये काय होतं, BC पाया होता तो 8 सेंटीमीटरचा होता आणि लंब काढला होता आपण, लंब 4 सेंटीमीटरचा. तो लंब कशा पद्धतीने काढलेला आहे
ते तुम्ही परत रिवाइंड करून पाहू शकतात. होईल है ना, होईल लिहू आपण, होईल. ठीक आहे. दुसरा मुद्दा, दुसरं काय केलं होतं, BCच्या अर्धप्रतलात बिंदू A आहे. तसंच जी आपण लघुकोनाची रचना केलेली आहे ती लघुकोनाची रचना तीच लिहिणार आपण. BCच्या अर्धप्रतलात बिंदू A आहे किंवा आपण मिळवलेला आहे बिंदू A आहे, त्याच्या विरुद्ध दिशेत अर्धप्रतलात किरण BX कंसात लघुकोन कोणता कोण आहे आपण केलेला बघा, CBX लघुकोन CBX ची रचना केली. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा काय आहे, जरा केल्यानंतर आपण बिंदू निरूपण केले तर मग तुम्ही म्हणू शकतात किरण BX वर B1 B2 आणि B3 बिंदू मिळविले. ठीक आहे. चौथा मुद्दा, बिंदू मिळवल्यानंतर आपण काय केलं होतं, B2 आणि C जोडला होता, मग B2C जोडला होता. पाचवा मुद्दा, B2C आपण जोडल्यानंतर काय केलं होतं, B2 मधून आपल्याला जोडल्यानंतर आता B3 समांतर B2C ही आपल्याला काढायची होती, आपण ती काढलेली. मग कसं लिहिणार, B3 मधून पसार होणारी B3 मधून पसार होणारी आणि B2C ला समांतर रेषा काढली. आता ती रेषा काढल्यानंतर BC ला कुठं छेदते, C' मध्ये, जी लांबविलेल्या BC ला C' मध्ये छेदेल. आलं लक्षात. त्याच्यानंतर काय केलं होतं आपण, C ला आता केंद्र घेऊन, आलं लक्षात. पुढे आपण काय केलं, तसेच याच्यातच लिहून टाकू आपण, तसेच C' मधून आपण काय केलं होतं, C' मधून AC ला समांतर, C' मधून पसार होणारी आणि CA ला समांतर रेषा काढली, जी लांबविलेल्या BA ला कशात छेदते, A' मध्ये, BA ला A' मध्ये छेदेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण A', त्रिकोण, मागितलेला त्रिकोण वाचल्या. अशा प्रकारे त्रिकोण A', मागितलेला त्रिकोण, मुख्य त्रिकोण ABC ला कशात छेदतोय, ABC ला समरूप आहे. त्रिकोण A', च्या बाजू, मुख्य त्रिकोण ABC ला अनुरूप बाजू
पेक्षा 1.1/2 पटीने आहे. या पद्धतीने आपण ही रचना सुद्धा कंप्लीट केलेली आहे. लक्षात बघा, प्रश्न क्रमांक 4 आपण कशा पद्धतीने त्रिकोणाची रचना केलेली आहे तर ते तुम्हाला कळालेलंच असेल. नसेल कळालेलं तुम्ही प्रश्न तुमच्या वर्ग शिक्षकांना ग्रुपमध्ये पाठवू शकतात. कुठलीही रचना जमत नसेल तर ती परत तुम्ही घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण रचनेचे मुद्दे तुम्ही लक्षात घ्या. रचनेचे मुद्दे जर तुम्हाला लक्षात येत असतील तर तुम्ही इझिली ती रचना काढू शकतात. आता आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 5 स्वाध्याय 11.1चा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही रचना जी आहे ती रचना इम्पॉर्टंट आहे. त्याच्या सगळ्याच रचना महत्त्वाच्या आहेतच, परंतु याच्यात आपल्याला आता थोडं वेगळे म्हणजे जसं जसं आपल्याला स्टेप या जसं जसे प्रश्न वाढत जात आहे तसं स्टेप हे काय आहेत वाढत जात आहे. तर 5वा प्रश्न आपल्याला असा दिलेला आहे की तुम्हाला बघा BC 6 सेंटीमीटर, AB 5 सेंटीमीटर आणि आता कोण आपल्याला ABC दिलेला आहे 60 अंश. इथे या ठिकाणी हे नवीन आहे. आतापर्यंत आपल्याला काय होतं की 3 बाजू दिलेल्या होत्या आणि त्या 3 बाजूंना आपल्याला काहीतरी गुणोत्तरामध्ये त्या प्रमाणात असेल अशा काहीतरी रचना आपण केलेल्या आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी 2 बाजू तर आपल्याला दिलेल्या आहेत. ठीक आहे, 2 बाजू आपल्याला दिलेल्या आहेत, परंतु एक कोन आपल्याला दिलेला आहे. हे या ठिकाणी थोडंसं महत्त्वाचं आहे. हे जे काही आपल्याला कोन हा जो काही कोन दिलेला आहे तो कोन या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि असेल असा त्रिकोण आपल्याला आता नावं पण देऊन टाकलेली आहेत. अगोदर आपल्याला नावं दिलेली नव्हती, आपण नावं मानून घ्यायचं. आता आपल्याला त्रिकोण ABचे सगळं त्यांनी देऊन टाकलेले आहेत, बाजू पण त्यांनी देऊन टाकलेले आहे. BCची काहीतरी 6 सेंटीमीटर असेल, AB काहीतरी 5 सेंटीमीटर असेल. ठीक आहे. तर असं आपल्याला एक त्रिकोण काढायचा आहे आणि त्रिकोण काढून त्या त्रिकोणाच्या अनुरूप बाजूंना 3/4 प्रमाणात असेल असा त्रिकोण, अशा त्रिकोणाची रचना आपल्याला करायची आहे. या ठिकाणी सुद्धा जे काय आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे, गुणोत्तरामध्ये अंश लहान आहे म्हणजे तो त्रिकोण दिलेल्या त्रिकोणाच्या आत बनणार आहे. हे पण लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. हा एक महत्त्वाचा पॉईंट असतो. ठीक आहे. तर आपल्याला या पद्धतीने एक त्रिकोण अगोदर आपण काढू. आता तो त्रिकोण कशा पद्धतीने आपण काढणार तर ते तुम्हाला मी आता समजवणार याचे. ठीक आहे ना. ठीक आहे. आता आपण काय करणार, सगळ्यात अगोदर तर साहित्य महत्त्वाचं असतं. साहित्य आपल्याला एक स्केलची गरज पडेल, परिकर, पेन्सिल, रबर, स्केल, त्यानंतर इरेझर, शार्पनर यांची आवश्यकता आपल्याला असतेच. ठीक आहे. तर हे तुम्ही साहित्य सगळ्यांकडे असेलच आणि या साहित्याचा उपयोग करूनच आपल्याला रचनेची जी काही रचना आपण काढणार आहे ती रचना आपल्याला काढता येईल आणि तेव्हाच आपल्याला ते रचना जमेल. तर हे साहित्य तुम्ही सगळ्यांनी जवळ ठेवायचं. आणि आता आपण रचनेला सुरुवात करू. सगळ्यात अगोदर आपल्याला काय दिलेलं आहे की BC बघा, आपण तुम्हाला 2 प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की जी आपल्याला मोठी बाजू दिसते ती आपण काय करायचं, सरळ पाया हा घ्यायचा असतो. तर इथे आपल्याला BC 6 सेंटीमीटर आहे, तर मी BC हा काय घेणार आहे, पाया घेणार आहे. ती सगळ्यात मोठी, कारण की AB 5 आहे. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपण एक 6 सेंटीमीटरचा रेषाखंड काढू. बघा या पद्धतीने एक 6 सेंटीमीटरचा रेषाखंड या तुम्ही काढायचा आहे. आलं लक्षात. हे 6 सेंटीमीटर म्हणजे इथून तर इथपर्यंत 6 सेंटीमीटरचा BC आपण काढलेला आहे. याला नावं पण आपल्याला दिलेली आहेत प्रश्नामध्येच. तर BC सॉरी आपला पक्ष राहिला इथे. तर पक्ष मी आता काही लिहून देत नाही, तर तुम्ही काय करायचं, सरळ पक्ष नाही तर लिहूनच घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात राहणार नाही. तर पक्ष असेल याचा की त्रिकोण ABC दिलेला आहे, ज्यात BC बराबर 6 सेंटीमीटर आणि AB बराबर 5 सेंटीमीटर, तसेच कोन ABC बराबर 60 अंश असा आपल्याला पक्ष दिलेला आहे. आणि कृत्य आपल्याला काय करायचं आहे, कृत्य मी तुम्हाला आता काही लिहून देणार मी. तर कृत्य आपल्याला त्या त्रिकोण ABCच्या अनुरूप बाजूंना 3/4 प्रमाणात असेल अशा त्रिकोणाची रचना आपण करणार आहोत. आणि शेवटी असते मग रचना. तिसरा जो
मुद्दा असतो तो असतो रचनेचा. तर आपण रचना आपण सीधे आता तुम्हाला या काही गोष्टी सांगायची गरज पडणार नाही, तर तुम्ही आता हे समजून घेणार आहे. ठीक आहे, तर आता आपण रचनेला सुरुवात करू. BC मी 6 सेंटीमीटरचा काढलेला आहे, तर मी याला नाव देऊन टाकतो 6 सेंटीमीटर. आता बघा, ठीक आहे, BC आपण दिलेला आहे म्हणून काढून घेतलं. तर AB 5 सेंटीमीटर दिलेला आहे, तर AB कसा काढणार? हां चला ठीक आहे, जर तिसरी बाजू आपल्याला दिलेली राहिली असती तर आपण परिकरच्या साहाय्याने ते स्केल मापन घेऊन अगोदरचे जे काही 2 प्रश्न होते त्याप्रमाणे आपण घेऊन घेतलं असतं. पण आपल्याला इथे AB एकच बाजू दिलेली, मग ती AB कुठं असेल? इथे कुठे बी असू शकते, परंतु त्याच्यासाठी मग आपल्याला इकडे बघावं लागेल. ABC 60 अंशाचा आहे. या ठिकाणी बघा, जो B आपल्याला मध्ये दिसतोय म्हणजे हा जो काही B आहे, हा तो B जो असेल तो 60 अंशाचा असेल. बिकॉज आपण 9वीमध्ये पण शिकून गेलेलो आहोत की कोण ABC असं जर काही दिलेलं असेल तर मध्ये जो असतो B, तो B असतो 60 अंशाचा. म्हणून आपण Bला काय करणार? 60 अंशाची या ठिकाणी रचना करणार. तुम्ही 60 अंशाची रचना शिकलेले आहात. कसं करतो आपण परत एकदा सांगून देतो. बघा, एक अंदाजित माप या ठिकाणी आपण घेतो. हे माप काही आपण मोजत नाही. Bला केंद्र घेऊन एक अंदाजित माप घेतो. या ठिकाणी C तुम्ही घेऊ शकत नाही, कारण की दिलेला कोण जो आहे तो B मध्ये आहे. जर C मध्ये राहिला असता तर C तुम्ही केंद्र घेतला असता. आलं लक्षात? तर ABC आपल्याला 60 अंश दिलेला आहे. तर एक अंदाजित माप घेऊन एक अर्धवर्तुळ चाप या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. एक अर्धवर्तुळ चाप या ठिकाणी पेपर रफ असल्यामुळे पेन्सिल सटकते. ठीक आहे, एक अर्धवर्तुळ चाप काढलेला आहे. तो अर्धवर्तुळ चाप BCला जिथं छेदेल, तर BCला जिथं छेदतोय तर BCला जिथं छेदेल त्याला केंद्र घ्यायचं आणि एक चाप अर्धवर्तुळ चापावर या पद्धतीने काढायचा. हा जो काही छेदनबिंदू असेल तो छेदनबिंदू आणि Bला केंद्र घेऊन यांच्यातनं एक किरण पसार करायचा असतो. बघा, ही 60 अंशाची रचना तुम्ही प्रत्येक शिकून गेलेले आहात. आलं लक्षात? ठीक आहे, ही झाली आता 60 अंशाची रचना. तर मी लिहून देतो, हा जो कोन आहे तो असेल 60 अंशाचा. आलं लक्षात? आता तुम्ही AB घेऊ शकता, कारण की BC, आता BC आपण माहिती आहे आपल्याला, तर A इथे बी असेल, इथे बी असेल, कुठे पण असू शकतो. म्हणून आपण 60 अंशाची रचना अगोदरच करून घेतली आणि 60 अंशाच्या रचनेवर आपण बिंदू A मिळवणार आहोत. तर तो किती दिलेला आपल्याला? 5 सेंटीमीटर. म्हणजे B पासून Aचं आपल्याला दिलेलं आहे 5 सेंटीमीटर. ठीक आहे, मग आता 5 सेंटीमीटर आपण स्केल मापन घेऊन मोजू शकतो. बघा, हा इतका आपल्याला 5 सेंटीमीटर दिलेला आहे. ठीक आहे, आलं लक्षात? एकदम ॲक्युरेट तुम्ही मोजायचं आहे, कारण की आपल्याला थोडंही या ठिकाणी माप चुकायला नको. तर 5 सेंटीमीटरचा एक चाप मी जो आपण किरण काढलेला आहे 60 अंशाचा त्याच्यावर मी एक चाप मारेल आणि C त्या चापाला जोडून देईल. म्हणजे हा जो काही बिंदू असेल तो असेल A बिंदू. आलं लक्षात? A बिंदू आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे ABचं माप असेल या ठिकाणी 5 सेंटीमीटर. बघा, हे आपण या कोनावरनं मिळवलेलं आहे. लक्षात घ्यायचं. कसं मिळवलं ते तुम्हाला आता मी सांगून दिलं. ठीक आहे, आता आपण एक त्रिकोण तर तयार केला. पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की त्यानंतर ABCच्या अनुरूप बाजूंना 3/4, मी तुम्हाला बोललो होतो 3/4 या ठिकाणी जो आपल्याला गुणोत्तर दिलेला आहे ते गुणोत्तर आपल्याला 3/4 म्हणजे या ठिकाणी 3 जो आहे तो 3 अंशस्थानी असल्यामुळे लहान आहे. तर लहान असल्यामुळे जो काही त्रिकोण बनणार आहे तो त्रिकोण या त्रिकोणाच्या आतमध्ये बनणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं. बघा, त्रिकोण अंश आणि छेदमध्ये जर आपल्याला गुणोत्तर दिलेलं असेल, जर अंश मोठा असेल तर दिलेल्या त्रिकोणाच्या बाहेर बनेल, जर अंश लहान असेल तर दिलेल्या त्रिकोणाच्या आतमध्ये बनेल. तर हा जो काही त्रिकोण आपण बनवणार आहोत तो काय आहे? आतमध्ये बनणार आहे. ठीक आहे, आता गेल्या प्रश्नामध्ये आपण सगळं काही शिकून गेलेलो आहोत. तर एक लघुकोनाची रचना या ठिकाणी आपण करायची. ठीक आहे, लघुकोनाची म्हणजे तुम्ही 60 अंशाची पण करू शकतात. आणि अंदाजित या पद्धतीने लघुकोन म्हणजे काय होतं की 90 अंशापेक्षा लहान. तर तुम्ही तो कोन असा हा बघा, जर तुम्ही असा घेतला तर तो 90 अंशाचा होईल, असा घेतला तर 90पेक्षा जास्त होईल. लघुकोन म्हटलं आहे तर लघुकोनाची रचना या पद्धतीने तुम्ही अंदाजित घेऊ शकता. नंतर आपण काय करतो,
बिंदू मिळवतो, बिंदू निरूपण या ठिकाणी करतो, एक अंदाजित माप आपण ठेवतो. ठीक आहे, हे माप काय आपण मोजत नाहीत आणि केंद्र बीला घेऊन आपण एक हा जो काही रे आहे, किरण आहे, त्याला आपण एक्स नाव देऊन टाकू. बी एक्सवर आपण हे 3 बिंदू किती बिंदू मिळवायचे आहेत आपल्याला? सगळ्यात मोठा अंक 4 आहे, तर 4 बिंदू आपल्याला या ठिकाणी मिळवायचे आहेत. 1 2 3 4 हे 4 बिंदू मिळवल्यानंतर आपण त्यांना नावं देऊन टाकू. B1 B2 B3 B4. आता जो छेदस्थानी असतो तो आणि जो आपल्याला पाया BC असेल त्याला आपण काय करतो? जोडून घेतो. छेदस्थानी जो पण असेल त्याला आपण काय करायचं? जोडून घ्यायचं. छेदस्थानी 4 आहे म्हणून आपण B4 आणि C जोडणार आहोत. ठीक आहे, आता इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं जसं. आता काय करतो की राहिला कोण? आता बघा, छेदस्थानी 4 आपण जोडून टाकला, आता अंशस्थानी कोण आहे? 3 आहे, तर 3 आपण काय करणार? 3 ही जी काही रेषा आहे ती आपण B4C ला समांतर घेणार, एक अंदाजित माप घेऊ. ठीक आहे, हा कोण आता तुम्हाला सांगायला गरज पडणार नाही, मी फक्त एक प्रॅक्टिससाठी तुम्हाला शिकवतोय असं समजून घ्या. B4C हा जो काही कोण असेल त्या ठिकाणी आपण एक अंदाजित माप घेतलेला आहे. ठीक आहे, B3 एवढं माप नाही घ्यायचं, B3 पेक्षा लहान घ्यायचं, म्हणजे एवढं अंदाजित माप घेऊन आता B3 वर केंद्र घ्यायचं, कारण की अंशस्थानी 3 आहे. तर या पद्धतीने एक आर्क चाप या ठिकाणी मारायचा आहे. ठीक आहे, मारल्यानंतर B4C हे माप तुम्ही मोजायचं आहे आणि जो आपण अर्धवर्तुळ चाप B3 केंद्र घेऊन मारलेला होता त्याला एक छेदणारा चाप या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि हा जो काही चाप असेल आणि हा केंद्र B3 आणि छेदन चाप यांचा जो काही बिंदू असेल तो बिंदूमधनं आपण काय करायची? एक रेषा पसार करायची जी B4C ला समांतर असेल. बघा, या दोन्ही रेषा काय आहेत? समांतर आहेत. आता हा BC ला जिथं छेदेल तिथे तुम्ही C' असं नाव देऊन टाकायचं, कारण की C' B आणि आपण जो इथे मिळवणार तो A' आपण त्याला नाव देऊन टाकू. तुमच्या पद्धतीने नाव देऊन टाकायचं. आता पुढे काय करणार? तसंच जी रचना आपल्याला B4 आणि B3 साठी केली तीच रचना C केंद्र घेऊन एक अंदाजित चाप या ठिकाणी मारायचा आहे. त्यानंतर C' ला केंद्र घेऊन तसाच एक चाप आपण मारायचा आहे. BCA एवढं माप आपण मोजायचं आहे. हे माप मोजल्यानंतर जो अर्धवर्तुळ चाप BC ला जिथं छेदेल तिथं केंद्र घेऊन छेदनचाप आपण काढायचा आहे. आणि हा छेदनचाप, हा जो काही छेदनबिंदू असेल, हा छेदनबिंदू आणि C' याच्यातनं एक रेज पसार करायची आहे, एक रेषा पसार करायची आहे आणि ती AC ला काय असेल? समांतर असेल. तर या पद्धतीने BA ला जिथं छेदेल तिथं तुम्ही A' असं नाव देऊन टाकायचं. तर या पद्धतीने आपण काय केला? अशा प्रकारे A', हा एक त्रिकोण तयार केलेला आहे, जो या गुणोत्तरामध्ये किंवा या प्रमाणात असेल असा त्रिकोणाची आपण रचना केलेली आहे. आता रचनेचे मुद्दे आपण लिहिणार आहोत. तर आता रचनेचे मुद्दे आपण बघू. बघा, रचनेचे मुद्दे आपण आता तुम्हाला सगळं आयडिया येऊनच गेले असेल की रचनेचे मुद्दे कशा पद्धतीने लिहितात. ठीक आहे, तरी आपण स्टेप बाय स्टेप लिहिणार आहोत. मी तेच लिहितो आता. रचनेचे मुद्दे. तर सगळ्यात अगोदर आपण काय केलं होतं? तर सगळ्यात अगोदर आपण हा त्रिकोण बनवला होता. बघा, आता त्रिकोण आता आपण सगळे काही डिटेलमध्ये काही लिहित नाही. ठीक आहे, BC आपण 6 सेंटीमीटर घेतला, त्यानंतर कोण ABC बनवला, त्यानंतर आपण AB 5 सेंटीमीटर घेऊन बिंदू A मिळवला, नंतर AC जोडला, नंतर लघुकोनाची रचना केली, नंतर म्हणजे आपण जे काही स्टेप बाय स्टेप आहे एवढं काही डिटेलमध्ये आपण घेणार नाही. तर आपण काय म्हणणार इथे? पहिला मुद्दा, त्रिकोण ABC ची रचना केली. काय काय केलं आपण? ज्यामध्ये BC आपण घेतला होता, किती होता तो? 6 सेंटीमीटर. त्यानंतर AB कोण ABC बराबर 60 अंशची रचना केली होती. आणि त्यानंतर काय केलं आपण? AB बराबर 5 सेंटीमीटर
घेतला होता. ठीक आहे, हा पहिला मुद्दा. त्यानंतर आपण काय केलं होतं, मग आपण त्रिकोण बनवल्यानंतर लघुकोनाची रचना केली होती. मग आपण ते लिहिणार. BCच्या अर्धप्रतलात बिंदू ए आहे त्याच्या विरुद्ध अर्धप्रतलात किरण BX लघुकोनाची रचना केली. आलं लक्षात? तिसरा मुद्दा. नंतर आपण त्या किरण BX वर काय केलं, किरण BX वर B1, B2, B3 आणि B4 बिंदू मिळविले. आलं लक्षात? बिंदू आपण काय केले, मिळविले अंदाजित योग्य माप घेऊन. ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलं होतं, मी तुम्हाला बोललो होतो, जे छेदस्थानी आहे, छेदस्थानी काय आहे, 4 आहे, तर ते सर्व त्याला जोडायचं. नंतर आपण काय केलं होतं, चौथा मुद्दा, B4C जोडला. आलं लक्षात? त्यानंतर पाचवा मुद्दा मी इथे घेतो. पाचवा मुद्दा आपण काय केलं होतं, BC जोडल्यानंतर काय केलं, नंतर आपण काय केलं की B3 मधून आपल्याला एक समांतर रेषा काढली होती आपण, जी B4C ला समांतर असेल. मग असं लिहा. पाचवा मुद्दा आपण असं लिहू, कोण कोण नका राहतं ते B3 मधून हे आपण लिहिलेलं आहे अगोदर, पण B3 मधून पसार होणारी आणि B4C घेतला होता ना आपण, B4C ला असं लिहा, B4C ला समांतर असेल अशी रेषा काढलेली आहे. सहावा मुद्दा याच्यात पुढे लिहून देऊ, काढलेली आहे, आणि ज्याला आपण काय आहे, मला वाटतं C' आपण नाव दिलेलं आहे. तर काढल्यानंतर जी BC ला C' मध्ये छेदेल. ठीक आहे, C' मध्ये छेदेल. सहावा मुद्दा आहे. तसंच आपण काय केलं होतं, C' मधून है ना, इथून बघा, C' मधून CA ला समांतर रेषा काढली होती. मग C' मधून पसार होणारी आणि कोणाला समांतर येते, CA ला, आणि CA ला समांतर असेल अशी रेषा काढली, जी AB ला A' मध्ये छेदेल. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपण BC'A' हा त्रिकोण बनवलेला आहे, जो ABC ला कितीच्या प्रमाणात असेल, 3/4च्या प्रमाणात असेल. आपण असा लिहा, अशा प्रकारे A' त्रिकोण A'BC' हा मागितलेला त्रिकोण आहे. हा मागितलेला त्रिकोण आहे, जो त्रिकोण ABC ला
समरूप असेल आणि त्याच्या बाजू आणि 6वा प्रश्न बघू आपण. आता 6व्या प्रश्नामध्ये थोडंसं कठीण आहे. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप जर गेलो तर तुम्हाला ते लक्षात येईलच, पण थोडी वेगळी रचना या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. बाजूच्या आधीची जी काही रचना आपण केलेली त्या रचनेसारखीच ही रचना आहे. आलं लक्षात? या ठिकाणी एक कोन आपल्याला दिलेला होता. या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने आपण 5वी रचना दिलेली आहे. ती तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा. अंशाच्या एकदम सोपी रचना आहे. ठीक आहे, आपल्याला 7 दिलेला आहे. म्हणजे आपल्याला लक्षात घेतले तर आपण रचना केलेली आहे. बाजू 7 सेंटीमीटर, एक कोन त्याच्या 45 अंशाचा असेल आणि एक कोन त्याच्या 105 अंशाचा असेल. ठीक आहे, तर आपण काढू. आणि पुढे आपल्याला असं म्हटलेलं आहे की यानंतर अशा त्रिकोणाची रचना करा की ज्याची बाजू ABCच्या अनुरूप बाजूपेक्षा आता 4/3 पट. आता या ठिकाणी अंश मोठा आहे, म्हणजेच याचा अर्थ काय की बनणारा त्रिकोण किंवा जे आपण रचना करणार आहोत ती दिलेल्या त्रिकोणाच्या बाहेर बनणार आहे ना. आता हे तुम्हाला लक्षात आलंच असेल, आता तुम्हाला समजायला लागलं असेल. ठीक आहे, तर आपण सगळ्यात अगोदर काय करतो, पक्ष लिहितो. पक्ष त्रिकोण ABC दिलेला आहे, ज्यात BC बराबर 7 सेंटीमीटर, कोन B बराबर 45 अंश आणि कोन A बराबर 105 अंश आपल्याला दिलेला आहे. आणि जे कृत्य आहे, कृत्य आपल्याला काय करायचं आहे, कृत्यामध्ये तुम्ही लिहिणार जो त्रिकोण दिलेला आहे तो समरूप असेल असा दुसरा त्रिकोण आपल्याला काढायचा आहे, ज्याच्या बाजू अनुरूप त्रिकोणाच्या बाजूपेक्षा 4/3 पट एवढी होईल. ठीक आहे ना. कृत्य आपण काय कृत्य मी लिहित नाही, सरळ आपण रचना करू. आता तुम्हाला लक्षात आलंच असेल. ठीक आहे, हां, आता आपण रचना करू. रचना काय आहे, सगळ्यात अगोदर तर आपण जी बाजू दिलेली आहे, जे जे आपल्याला काही दिलेलं आहे त्याचा आपण आधार घेऊ आणि आधारावरनं रचना आपण बनवणार आहोत. बघा आपल्याला काय दिलेलं आहे. सगळ्यात अगोदर तर आपल्याला एक बाजू दिलेली आहे BC जी आहे तुमची 7 सेंटीमीटर. ठीक आहे, तर आपण 7 सेंटीमीटरचा रेषाखंड काढून घेऊ अगोदर. एक 7 सेंटीमीटरचा रेषाखंड आपण काढणार आहोत. तर बघा हा BC 7 सेंटीमीटरचा आपण काढलेला आहे. 7 सेंटीमीटर, त्याला नाव दिलं आपण BC. आलं लक्षात? आता BC 7 सेंटीमीटर काढल्यानंतर काय पुढे आपल्याला त्यांनी असं सांगितलेलं आहे की कोन B 45 अंश. ठीक आहे, कोन B आपल्याला दिसतोय. आपल्याला B पासून आपण 45 अंशाची रचना करायची आहे. तुम्हाला 45 अंशाची रचना येते हे मला माहिती आहे, तुम्ही 9वीला शिकून गेलेले आहात, म्हणून मी डायरेक्ट रचना करेल. बघा 45 अंश हा काय 90 अंशाचा कोन दुभाजक आहे. आलं लक्षात? तर सगळ्यात अगोदर आपण 90 अंशाची रचना करणार. बघा केंद्र B घेतल्यानंतर आपण काय करतो, एक अर्धवर्तुळ त्यानंतर 60 90 त्यानंतर या पद्धतीने. आलं लक्षात? ही आपण तुटक रेषा दाखवतो, म्हणजे ही काय झाली तुमची 90 अंशाची रचना. ठीक आहे ना, काय तुटक रेषा आपण दाखवायची. ही झाली 90 अंशाची. आता 45 म्हणजे काय 90 अंशाचा कोन दुभाजक, म्हणून आपण काय करायचं, एवढी जे काही हा जो काही अर्धवर्तुळ या डॉट रेषेला टच करतोय आणि BCला टच करते. बघा अर्धवर्तुळचे BCला टच करते आणि डॉट रेषेला टच करते, तेवढं माप तुम्ही या ठिकाणी मोजायचं आहे ना. एवढं माप तुम्ही मोजायचं. बघा डॉट रेषेला टच करणारी म्हणजे आपण 90 अंशाची जी रचना केलेली ते डॉट रेषेला जिथं टच करेल हा अर्धवर्तुळ तिथं तुम्ही पॉईंट ठेवायचा आणि इथं पेन्सिल ठेवायची. BCला जिथं टच करेल एवढं माप मोजायचं.
एकदा जो अर्धवर्तुळ BCला टच करतोय त्याच्यावर केंद्र घेऊन एक चाप मारायचा, दुसऱ्यांदा जे डॉटेड रेषेला टच करतं अर्धवर्तुळ त्याला केंद्र घ्यायचं आणि त्याच्यावरच छेदणारा चाप काढायचा आणि ही अखंड रेषा त्या ठिकाणी तुम्ही काढायची आहे. लक्षात. हा तुमचा 45 अंशाचा कोन तयार होईल. बघा हा तुमचा 45 अंशाचा कोन तयार होणार आहे. आता पुढे आपल्याला कोन दिलेला आहे त्यांनी कोन A, पण आपल्याकडे बिंदू A आहेच नाही. बघा BAC ए कुठं आहे? आता Aचं करायचं काय? बघा आपल्याला एक 9वीला माहिती आहे की तुम्हाला मी सांगतो बघा, त्रिकोण समजा ABC आपल्याला दिलेला आहे ABC. ठीक आहे. Bचं माप दिलेलं आहे 45, Aचं माप दिलेलं आहे 105. मग याच्यावरनं आपण Cचं माप मिळवू शकतो का? ऑफकोर्स, वाय नॉट, मिळवू शकतो. कसं मिळवणार? कोन A प्लस कोन B प्लस कोन C इज इक्वल टू 180. वी नो दॅट. यस, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती होते? 180. आपण प्रमेय पण शिकून गेलेलो आहोत आणि आपल्याला माहिती आहे. तर याच्यावरून आपण कोन C मिळवू शकतो का? यस, वाय नॉट. हां, कोन A 105 प्लस कोन B 45 अँड कोन C इज नॉट गिवन, सो 180. ओके. 105 अँड 45 150 प्लस कोन C इज इक्वल टू 180. You understand? Okay. Cone C is equal to 180 minus this is sorry. हा जो 150 आहे तो या साईडला जाईल तर तो काय होईल? मायनस होणार आहे. ठीक आहे. 180 मधून 150 गेले 30 अंश, म्हणजे कोन Cचं माप तुम्हाला किती मिळणार आहे? 30 अंशाचं. आता आपल्याला कोन C काय करणार? कोन C आपण 30 अंशाचा कोन काढणार. आता 30 अंशाचा म्हणजे काय? 30 अंश म्हणजे 60 अंशाचा कोन दुभाजक आहे ना. 30 म्हणजे काय? 60चे निम्मे. तर 60च्या निम्मे म्हणजे काय? आपण 60 अंशाची रचना करणार. ठीक आहे. 60 अंशाची रचना करणार. हा 60 अंश झाला. ठीक आहे. काय केलं मी? परत एकदा सांगतो. केंद्र C घेतला, बिकॉज C आपल्याला किती अंशाचा बनवायचा आहे? 30. अंदाजित माप आहे, माप मोजलेलं नाही, अंदाजित माप आहे. ठीक आहे. केंद्र C घेतला. केंद्र C वर परिकरचे टोक ठेवून पेन्सिलीने एक अर्धवर्तुळ चाप काढलेला आहे. तो जो अर्धवर्तुळ चाप BCला छेदतो त्याला केंद्र घेतलेला आहे आणि परत अर्धवर्तुळ चापवर छेदणारा चाप काढलेला आहे. क्लिअर दॅट. आता हा झाला 60 अंशाचा. मग याचं काय करायचं? ही पण 90 अंशासारखी एक तुटक रेषा आपण दाखवायची. ठीक आहे. तुटक रेषा आपण दाखवायची आणि नंतर काय करणार? तुटक रेषेचा केंद्र आणि BC वर जिथं हा अर्धवर्तुळ चाप छेदतोय त्या दोघांचं माप मोजायचं. समजतंय? दोघांचं माप मोजलेलं आहे. बघा एवढं माप मोजलेलं आपण. ही तुटक रेषा अर्धवर्तुळाला जिथं छेदते किंवा हा जो छेदन चाप काढलेला आहे तिथं पॉईंट ठेवायचा आणि BCला अर्धवर्तुळ जिथं छेदतोय म्हणजे एवढा कोन मोजायचा. बघा हा जो कोन आहे ना, हा कोन आपण एवढा मोजायचा. ठीक आहे. मोजल्यानंतर काय करणार? एक वेळेस छेदणारा चापावर केंद्र घेऊन एक चाप मारायचा, दुसऱ्या वेळेस BCला अर्धवर्तुळ चाप जिथं छेदतोय त्याला केंद्र घेऊन जो आधीचा चाप काढलेला आहे त्याला छेदणारा दुसरा चाप काढायचा. ओके. आणि हा जो आपल्याला बिंदू मिळालेला आहे छेदन बिंदू आणि C यांच्यातनं एक रेषाखंड पसार करायचा जो आधीच्या रेषाखंडाला टच होईल असं. आणि हे जे दोन्ही जिथं टच होत आहे तिथे तुम्ही पॉइंट घेऊन A बिंदू मिळवायचा. दॅट इज क्लिअर. आता आपल्याला ABC त्रिकोण आपण रचून घेतलेला आहे. हे तुम्ही एवढं पोर्शन कट करून टाकलं इरेझरने तरी चालेल, काही हरकत नाही. जे तुम्हाला चाप कन्फ्यूज करतायत मी तर काय खोडत नाही, बिकॉज तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिस करणार तेव्हा तुम्हाला हे समजायला पाहिजे की हा चाप आपण कुठून घेतलेला आहे, हा चाप का आलेला आहे, आपण कोण दुभाजक कोणाकोणाचे काढलेले आहेत. इथे आपण तुम्हाला लिहून देतो 30 डिग्री. 30 डिग्री कशावरनं आला तर हे मॅथमॅटिक्स आपण घेतलेलं आहे, 9वीला आपण शिकून गेलेलो आहोत. ठीक आहे. आता पुढे
त्रिकोण आपण बनवला. यानंतर अशा त्रिकोणाची रचना करा की ज्याची बाजू त्रिकोण ABCच्या अनुरूप बाजूपेक्षा 4/3 पट. आता 4/3 पट जे आहे 4/3 पट या ठिकाणी अंश मोठा आहे. ठीक आहे, म्हणून जो त्रिकोण बनणार आहे तो त्रिकोणाच्या बाहेर बनणार आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि बाहेर जर बनत असेल तर हे पण लांबवलेलं पाहिजे. आणि आपण काय करतो, BC सुद्धा लांबवतो. यस, यू आर राईट. BC पण आपण काय करतो, लांबवतो. AB जर आपण लांबवलेलाच आहे, त्याला लांबवण्याची गरज नाही, म्हणून तरी सुद्धा आपण तुम्हाला दाखवण्यासाठी मी लांबवून देतो. BC लांबवला, AB लांबवला. आता आपण काय करतो, लघुकोणाची रचना करतो. लघुकोणाची रचना करण्यासाठी मी अंदाजित करतोय, तुम्ही 60 अंशाची रचना पण करू शकता. दॅट इज लॉजिक. ठीक आहे, तर या पद्धतीने मी लघुकोणाची रचना केली. याच्यावर आपल्याला किती पॉईंट मिळवायचे मी तुम्हाला बोललो होतो की जे आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे त्याच्यात सगळ्यात मोठी संख्या कोण आहे, 4. तर 4 बिंदू मिळवायचे. अंदाजित माप आहे, परत एकदा सांगतो, माप मोजलेलं नाही. म्हणून कोणी आगाऊपणा करायचं नाही की हा माप सर कशावरनं आलं किंवा हा जे बिंदू मिळवताय ते तुम्ही कशावरनं मिळवतायत, तर हे कोणी विचारणार नाही. अंदाजित माप आहे. अंदाजित माप आपण 4 बिंदू मिळवायचे आहेत. B1, B2, B3, B4. आता छेदस्थानी कोण आहे, 3. सो 3 आणि C जोडा, B3C आणि C जोडायचा. दॅट इज क्लिअर. ओके, नाव नेक्स्ट. आता आपण काय करणार, B3C ला समांतर B4, कारण की आता कोण राहिलेला आहे, B4च राहिलेला, सॉरी 4च राहिलेला आहे. म्हणून आपण काय करणार, B3 ला समांतर B4C' मिळवतो आपण. आलं लक्षात. मग काय करतो, हे सुद्धा अंदाजित माप आहे. बघा, हे B2 पेक्षा थोडंसं कमी, जास्त कमी नका करा, थोडंसं कमी करा. एक चाप या ठिकाणी मारायचा. त्याच पद्धतीने केंद्र B4 घेऊन तेवढाच मापाचा दुसरा चाप मारायचा. दॅट इज क्लिअर. आता हा जो B2 पासून आपण B3C वर जिथं छेदेल, म्हणजे काय, B3 आणि C हा जो काही कोण आहे हा कोण आपण मोजायचा. आलं लक्षात, हा कोण मोजायचा. आणि जेवढा माप येईल, जो आपण आधीच्या चाप काढलेला आहे तो BX राहिला इथे, BX ला जिथं छेदेल त्याला केंद्र घेऊन काढलेल्या आधीच्या चापावर छेदणारा चाप काढायचा. येते लक्षात. बस, आता हा जो छेदणारा चाप आहे, छेदणारा बिंदू आणि B4 मधनं एक रेषाखंड पसार करायचा. तो जी आपण बाजू लांबवलेली आहे त्याला टच झाला पाहिजे या पद्धतीने. आणि जिथे टच होईल त्याला C' नाव द्या. आलं लक्षात. त्याच पद्धतीने बघा, आता आपण काय करणार, C' पासून ABचे जी बाजू लांबवलेली आहे तिथे एक समांतर रेषा काढणार. कोणाला, AC ला. CA ला आपण काय काढणार, एक समांतर रेषा काढणार आणि आपला त्रिकोण कंप्लीट. ओके. तर आता समांतर काढण्यासाठी काय करणार, जो CAC आपण काढलेला आहे त्याच्या जे माप आहे ते माप आपण एक चाप काढायचा. आलं लक्षात. तेवढ्याच मापाच्या C' ला केंद्र घेऊन दुसरा चाप काढायचा. आलं लक्षात. ठीक आहे, एवढं माप मोजायचं. केवढं, BCA हा जो काही कोण आहे आणि हा जो काही चाप काढलेला आहे तो आपण मोजायचा. आलं लक्षात. मोजल्यानंतर जो आपण आधीचा चाप काढलेला आहे त्याला एक छेदणारा चाप काढायचा. बघा इथं छेदतोय तो. आलं लक्षात. ठीक आहे. C' आणि हा छेदनबिंदू दोघांमधनं एक रेषा पसार करायची, जी काय होईल, AC ला समांतर असेल, AC ला समांतर असेल. आणि याच पद्धतीने जिथं AB लांबवलेली आहे, जिथं C' पासून काढलेली रेषा AC ला समांतर असेल तिथे त्याला A नाव देऊन टाका, A' नाव देऊन टाका. अशा प्रकारे आपण मागितलेला त्रिकोणाची रचना केलेली आहे, जी ABCच्या अनुरूप बाजूपेक्षा 4/3 पट असेल. ठीक आहे. रचनेचे मुद्दे स्टेप बाय स्टेप आपण जाणार. आता स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने आपण जातोय हे तुम्ही लक्षात घ्या. आपण सगळ्यात अगोदर काय केलं,
मुद्दा नंबर 1, सगळ्यात अगोदर आपण त्रिकोण ABC ची रचना केली, ज्यामध्ये थोडं महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये आपल्याला काय होता BC 7, BC बराबर 7 सेंटीमीटर. आलं लक्षात. कोण B बराबर 45 अंश दिलेला आहे. कोण A आपण 105 अंश नाही लिहिणार, आपण कोण C लिहिणार, कारण की C आपण तयार केलेला आहे आणि तो कसा आलेला आहे हे तुम्ही याच्यावरनं समजून घ्यायचं. तर कोण C बराबर 30 अंश. आलं लक्षात. असा त्रिकोणाची रचना केली. दुसरा मुद्दा, रचना केल्यानंतर काय केलं, लघुकोणाची रचना केलेली आहे. BCच्या अर्धप्रतलात बिंदू A आहे, त्याच्या विरुद्ध अर्धप्रतलात कोन CBX लघु कोणाची रचना केली. तिसरा मुद्दा, BX वर B1, B2, B3 आणि B4 बिंदू मिळविले योग्य माप घेऊन. मी अगोदरच्या रचनेमध्ये आपण शिकलेलो आहोत. नंतर काय केलं होतं आपण, B3C जोडला होता. नंतर काय केलं, B3C जोडला. पाचवा मुद्दा काय होता, B3C जोडल्यानंतर पाचवा मुद्दा असा होता की आपण B4 मधून है ना, B4 मधून, ठीक आहे दिसतंय, B4 मधून पसार होणारी जी कोणाला समांतर असेल, B3C ला पसार होणारी आणि B3C ला समांतर रेषा काढली, जी लांबविलेल्या BC ला C' मध्ये छेदेल. आलं लक्षात. तसंच CA ला आता C' मधून, सहावा मुद्दा, C' मधून पसार होणारी आणि कोणाला समांतर येते, AC ला म्हणजे CA ला समांतर रेषा काढली, जी लांबविलेल्या AB ला A' मध्ये छेदेल. आलं लक्षात. आणि अशा प्रकारे त्रिकोण A'BC' मागितलेला त्रिकोण आहे आणि त्याच्या बाजू त्रिकोण ABC च्या अनुरूप बाजूपेक्षा किती पट, 4/3 पट होईल. आलं. विद्यार्थी मित्रांनो, ही रचना पण महत्त्वाची आहे, परीक्षेमध्ये ही रचना विचारली जाते. ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. काही जमत नसेल तर तुम्ही परत तुमच्या ग्रुपमध्ये प्रश्न मांडू शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे. राहिलेला 7वा प्रश्न तो तुम्ही होमवर्कला घ्यायचा आहे. होमवर्कला एकदम सोपा प्रश्न आहे बघा. 4 सेमी आणि 3 सेमी लांबीच्या म्हणजे कर्ण शिवायची बाजूच्या काटकोन त्रिकोणाची रचना करायची. यानंतर त्रिकोणाच्या बाजूंना अनुरूप त्या बाजूंच्या
5/3 पट बाजूंच्या त्रिकोणाची रचना करायची आहे. बघा 4 सेमी तुम्ही पाया घेऊन टाका. बराबर 4 त्याला BC नाव देऊन टाका. C मधून एक 90 अंशाचा कोणाची रचना करा आणि ती 3 सेंटीमीटर माप घेऊन एक त्या रचनेला एक चाप मारा आणि C त्याला जोडून द्या. लघुकोनाची रचना करा. लघुकोनाच्या रचनेमध्ये आपल्याला 5 पॉईंट मिळवायचे आहेत. B1, B2, B3, B4, B5 आलं लक्षात. त्यानंतर मिळवल्यानंतर छेदमध्ये 3 आहेत ते C ला जोडून द्या. नंतर C मधून B3 आणि C जोडल्यानंतर B5 C' समांतर रेषा काढा. C' मधून A' समांतर रेषा काढून तुमची रचना पूर्ण होऊन जाईल. तर 7वा प्रश्न जो आहे तो तुम्ही होमवर्कला घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि आपापल्या ग्रुपमध्ये तो तुम्ही रचना काढून प्रत्येकाने आपापल्या वर्ग शिक्षकांना पाठवायचे आहे. धन्यवाद.